आम्ही आमच्या अलौकिक हस्तक्षेपाच्या अभ्यासाला असंच पुढे घेऊन जात आहोत. And we are continuing in the supernatural study ahead. आणि आम्ही आज आणखीन एका व्यक्तिमत्वाला, आणखीन एका गोष्टीला पाहणार आहोत जे पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेलेली आहे. And in the Bible there is another person that who was, we are going to study that person. आणि त्या गोष्टीला आज संपूर्ण जगभरात कॉर्पोरेट लाईफ असो, लहान लेकरं असो, शाळा असो, तिकडे सगळीकडे ह्या गोष्टीबद्दल चर्चा होते. And this is spoken about in the corporates, in the schools and every day-to-day life. ही स्टोरी अशी आहे की जी असं होतच नाही की कोणाला ठाऊक नाही. And this is a story that it is never goes unseen. आणि लोक त्याच्यातनं बरेच बोध जगभरामध्ये देत असतात. And there are many people who takes learnings from this thing. तुम्हाला सर्वांना माहिती आहे दावीद आणि गल्ल्याताची स्टोरी. And we know the story of David and Goliath. आणि त्या ठिकाणामध्ये काय घडलं, What happened? जर का आम्ही विचारलं, प्रत्येक स्टोरीच्या शेवटी एक मॉरल असतं. And there is a moral at the end of every story. आणि मग डिस्कस होतं की या गोष्टीमधनं तुम्ही काय शिकलात. And there is a discussion, what did you learn from the story? जर का मी तुम्हाला विचारलं की आम्ही दावीद आणि गल्ल्याताच्या स्टोरी मधनं आम्ही काय शिकतो, If I ask you, what do we learn from the story of David and Goliath? काय काय शिकतो आम्ही, What do we learn? काय शिकतो. What do we learn? जय Victory, देवावरती अवलंबून राहणे, depending on God, विश्वासूपणा, लहानांना निवडणे, and selecting the young ones. जेवढे कठीण परिस्थिती आहे त्यांना तसेच्या तसं नाही पाहायचं. आणखीन मग कोणी म्हणतं, Not looking at difficulties as is. कोणी म्हणतं की 5 दगडांचा चमत्कार. And there some people say there is a miracle of 5 stones. आठवतं तुम्हाला. आणि म्हणून प्रश्न किती मोठा असो, तुम्ही गल्ल्यातासारख्या प्रश्नाला दावीद बनून तुम्ही मारू शकता. However big the problem, you can be like David, the little one, and you can defeat the giant Goliath. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत, आम्हाला And सगळ्यांना माहित आहे. we know all of these things. परंतु आज आम्ही थोडंसं आणखीन अभ्यास करणार आहोत. यातनं आम्हाला आणखीन काय प्रभू शिकवू इच्छितो. And we want to learn so many things ahead, that what is God trying to tell us. ह्याच्या सर्व पार्श्वभूमी आधी पाहायला हवी. And we want to study the background. परमेश्वर ज्यास हस्तक्षेप करतो When God intervenes, त्याच्यामुळे काही कारण असतं. there is a reason for it. परमेश्वर ज्यास एखाद्या प्रश्नाला सोडवतो त्याला कारण असतं. When God is about to solve something, there is a reason. मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, ही चांगली लक्षात ठेवा. I want to tell you another thing, that please remember this. प्रश्न येतो त्याच्या मागे पण कारण असतं. There is a problem and there is a reason behind that problem. आम्ही फक्त ज्या देवाने दाविदाचा उपयोग करून गल्ल्याताला मारलं, आम्हाला फक्त तेच आठवतं, पण आम्ही हा विचार करत नाही की गल्ल्यात आलाच का पहिल्यांदा. And we know that David was there and there was a problem, Goliath, but we all know this, but we don't understand why all this happened. आमच्या जीवनामध्ये जे प्रश्न येतात ना, आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, हा विचार करत नाही तो प्रश्न आलाच का पहिल्यांदा. When we face a problem, we try to solve the problem, but we don't wonder why was the problem coming in front of me. जर का तुम्ही विचार कराल की गल्ल्यात का आला, And if we wonder that why did Goliath come there, फलिस्टी का आले, and why did the Philistines came there, आणि मग इस्रायलाची परिस्थिती का झाली होती, and what was the circumstance like that. त्याच्यातनं आम्हाला आमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. There are so many things that we can apply in our life. जर का पहिले शमूएल याचा 16वा अध्याय तुम्ही पाहाल, 1 Samuel and 16th chapter, if you see, त्याची सुरुवात तुम्ही पाहाल, if you see the beginning, या ठिकाणामध्ये एक व्यक्तिमत्व आम्हाला दिसतं. and there is a character that we see. त्याला आम्ही शौल राजा या नावाने ओळखतो. We know him as Saul the king. वस्तुस्थितीमध्ये In reality, तो जो शौल होता तो अतिशय शूरवीर होता असं देवाचं वचन सांगतं. the word of God says Saul was a mighty person. आणि त्याच्या या परिस्थितीमध्ये And in that situation, काहीतरी घडलं. something happened. शौलाने देवाच्या विरुद्ध असलेल्या सर्व लोकांशी युद्ध करून सर्वांचा पराजय तो करत राहिला. And he started defeating many people who were against God. योग्य गोष्ट करत होता. He was doing the right thing. ज्यास तुम्ही योग्य गोष्ट करता, परमेश्वर योग्य गोष्टी तुमच्या जीवनात करतो. When you do right things, God does right things in your life. तो जोपर्यंत देवासाठी लढत होता, सर्व गोष्टी योग्य घडत होत्या. Till the time he was for God, all things were happening आणि मग rightly. एक दिवशी देवाने सांगितलं, One day God told him, एक काम कर, do things. हे समोरच्या शत्रूवरती जाऊन तू युद्ध कर, त्यांना पराजित कर, Go against the enemy and defeat them. त्यांचं जे काय असेल ते सगळं जाळून टाक, काहीच ठेवू नको. And all the belongings they had, destroy it. Do not keep anything remaining. तुम्हाला वाटतं शौलाने ते केलं?
What do you think? Did he do exactly what God said? इथं शौल नापास झाला. And Saul failed in this situation. या नापास झाल्याने गल्ल्यात आला. And because he failed, that's why Goliath came. तुम्हाला माहिती आहे शाऊलाची चूक काय होती? And what was his mistake? व्हेरी गुड. आज्ञा पाळली नाही. He did not obey God. आणि मग ज्यावेळेला त्याने हे सर्व केलं, त्याने काय केलं माहितीये का? जे लूटमध्ये जी लूट म्हणतात ना, ज्याला आम्ही प्लंडरिंग म्हणतो, त्याच्यामधलं जे चांगलं ते ठेवून घेतलं, ते जाळलं नाही. And he did not destroy out of the plunder, the spoilings, the things which were good. जी जनावरं होती त्यातली जी धष्टपुष्ट होती ती त्याने तशीच ठेवली, ती पण खलास केली नाही, जाळली नाहीत. And the fat cattle, he did not destroy them, he kept with him. उद्देश खूप चांगला होता. And the intention was good. तुम्हाला माहिती आहे उद्देश काय होता हे सगळं करण्यामागचं? What is intention? त्याचा उद्देश हा होता की जी धष्टपुष्ट आहेत, मेंढरं, जी जनावरं आहेत, ती मी यज्ञ करेल देवासाठी. His intention was all of these fat cattle, he will burn it for God. किती वेळाला आम्ही चांगल्या उद्देशाने गोष्टी करतो. Many a times we try to do things with good motives. आम्हाला ते चांगलं वाटतं. We think it is good. पण चांगलं का वाटतं माहितीये का? But why do you think it is good? कारण आम्ही आमच्या बुद्धीने विचार करत असतो. Because we think of our own accord. परंतु ज्या देवाच्या विचारांनी आम्ही चालू लागतो, But if we start walking according to God, त्याला आमच्या जीवनातले गल्ल्यात पडू लागतात. and that is when the Goliaths in our lives मी fall down. त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, परंतु हे बेसिक्स मी तुम्हाला आधी सांगतो. I want to talk about more detail, but I am telling you the basics. जसं परमेश्वराने पाहिलं, त्याने आज्ञाभंग केला, त्याने शमूएल संदेश त्याला पाठवलं. And when God saw that he disobeyed, he sent the Samuel the prophet. शमूएलाने विचारलं, तू हे का केलं शाऊला? Samuel asked Saul, why did you do this? तो म्हटला, मला चांगलं वाटलं की याच्या सर्वाचं देवाला मी अर्पण देऊ शकतो. He said that I thought I would do a good thing by sacrificing this for God. तिथं एक स्टेटमेंट, तिथं एक स्टेटमेंट देवाने त्या ठिकाणामध्ये आम्हाला दिलं, सगळ्यांना दिलं. And there is a statement that God uttered in that place. देवाच्या आत्म्याने ते लिहून ठेवायला The सांगितलं. Spirit of God wrote it over there. तिथं लिहिलंय, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे. And it is better to obey than to sacrifice. हालेलुया. Hallelujah. आम्हाला बरेचदा वाटतं यज्ञ करावा, Many times we want to sacrifice. शाऊलाने यज्ञ करण्याची इच्छा धरली, चांगली इच्छा होती, And he- परंतु ती देवाला आवडली नाही. He thought of sacrificing for God, but God did not like it. आज्ञा पाळण्याने सर्व गोष्टींच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स मिळतात. We get solution for every problem by obeying. जगातला सगळ्यात मोठा प्रश्न कुठं सुरू झाला? Where is the biggest problem that started in the world? ईदेन बागेमध्ये. In the Garden of Eden. का सुरू झाला? Why? आज्ञा पाळली नाही. Because they disobeyed. कळत आहे तुम्हाला सगळ्यांना Are you understanding? की आज्ञा पाळणं किती महत्वाचं आहे? Obedience is so important. आज्ञा कोण देतं? Who gives the ज्याच्याकडे command? अधिकार असतो तो व्यक्ती आज्ञा देत The असतो. one who is in command gives the command. देवाचं वचन काय सांगतं? What does the word of God say? तुमच्यावरती जे अधिकारी नेमलेत, तुमच्या ऑफिसेस मध्ये तुमचे बॉसेस, हे देवाने नेमलेत, त्यांच्या आज्ञा पाळा. The authorities over you, your bosses in your workplaces are set by God. Obey their commands. सगळ्या लेकरांसाठी देवाचं वचन सांगतं, आई आणि बाप हे तुमच्यावरती त्यांचा अधिकार आहे, त्यांचा मान राखा, त्यांच्या आज्ञा पाळा. This is for all the children. Your parents are upon you so that you would obey their commands. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन कितीही यज्ञ केले पण त्यांच्या आज्ञा तुम्ही मोडल्या तर ते यज्ञ मान्यच होणार नाहीत. How much ever sacrifices you do, but if you don't obey them, then it will be a problem. आमच्या आत्मिक जीवनात तुमच्यावरती असलेले पालक, सेवक हे ज्यास तुम्हाला आज्ञा करतात त्याला चॅलेंज करू नका. In a spiritual life, our leaders and our pastors, when they ask you to do something, don't challenge them. म्हणा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. हे सत्य आहे. This is the truth. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं हे करा, करा. And when it is asked of you, do this, do it. मागच्या आठवड्यात तुम्हाला मी शिकवलं Last week I asked you to do आणि मग something. त्या युद्धामध्ये राजा म्हणतो, योशाफाट म्हणतो, संदेश त्यांचा ऐका म्हणजे तुमचं कल्याण होईल. And the king says that obey the prophets, then it will be good for you. कारण त्यांना देवाने तुमच्यावरती काही कारणास्तव नेमलेलं आहे. Because God has appointed them over you for some reason. आता शाऊलाने आज्ञाभंग केला. And the Saul disobeyed. जसं त्याने आज्ञाभंग केला, तुम्हाला माहिती आहे त्याच्याबरोबर काय झालं? The moment he disobeyed, you know what happened? काय झालं? What happened? आज्ञाभंग झाल्यावरती, आज्ञा मोडल्यावरती काय होतं? What happens when you break a command?
आम्हाला क्रोध दिसतो. बरं ठीक आहे, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. सिस्टर फार सुंदर वर्शिप मध्ये म्हटल्या, आमचं कनेक्शन तुटणार नाही. म्हणा, आमचं कनेक्शन तुटणार नाही. Our connection will not be broken. बरं, आता मी तुम्हाला त्याच्या थोडंसं विपरीत सांगतो. I want to tell you something contrary. तिने जे बोलली त्याच्या विपरीत सांगतो. I will tell exactly what she said, exactly opposite to that. आज्ञाभंगाने तुमचं देवाबरोबरचं कनेक्शन तुटतं. And if you disobey, the connection between you and God will be broken. आदाम आणि हवेचं कनेक्शन त्याच वेळेला तुटलं. The same moment Adam and Eve's connection with God broke. जो देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करून राहत होता तो आता निघाला. आता ते जीवधारी जे होते त्यांच्यात नेहमी जीव राहणार होता, आता ते आत्मिकरित्या मृत झाले. The Spirit of God who was living in them came out of them. They were supposed to be living beings. The Spirit went out of them. एक फार महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. Let me tell you one important thing. जशी एक डबा घ्या. Take a vessel. एका डब्यामध्ये तुमच्या समजा तांदूळ आहेत. Example, there is a box, there is a rice in it. ठीक आहे, आणि तुम्ही ते तांदूळ बाहेर काढले. You take the rice outside. आता तो बॉक्स रिकामा झाला, डबा Will the रिकामा box be झाला. empty now? झाला. Yes. जसं त्याच्यात जे होतं ते निघून गेलं तर दुसरं काहीतरी आत येणार. And if something is emptied out of the box, will something else come in? आता जी तांदळाची जागा होती, तांदूळ तर बाहेर आहे, मग तिथं आत काय गेलं? If the rice has come out, what is there in the box? एअर, हवा. Air. बरोबर ना? त्याच्या आधी हवा होती का त्याच्यात? Was there air in the box? का? कारण तांदूळ तिथं प्रेझेंट होता, हवा आत जाऊ शकत नव्हती. Because rice was there in the box, that's why air couldn't go पण inside. जसे तुम्ही तांदूळ बाहेर काढला, हवा आपोआप गेली. जायची गरज त्याला काय जबरदस्ती केली का? नाही. The moment you took rice out of the box, the air went inside. का तुम्ही जशी हवा पकडून त्याच्यात घुसवता का? Did you try to put the air inside? नाही, No. आपोआप जाते. It goes automatically. तसंच तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. Similarly, it is about your and my जसा life. देवाचा आत्मा आमच्यातून आज्ञाभंगाने काम करायचं बंद करतो, दुसरं कोणतरी आत शिरतं. The moment the Spirit of God comes out of your life and stops working, something else comes in. आम्हाला काय करायची गरज नाही, आपोआप शिरतं. We don't have to do anything, something comes inside. हवा शिरली, Did the air come? आता दुसरं काहीतरी शिरणार. Now something else will come. बरं, तुम्हाला माहितीये काय शिरतं? Do you know what comes in? शाऊलाच्या जीवनामध्ये जे झालं ते आमच्या जीवनात होतं. Exactly what happened in Saul's life, that happens with us. देवाचा आत्मा जो त्याच्यामध्ये होता तो काढून घेण्यात आला. The Spirit- आता देवापासून आणखीन एक आत्मा त्याच्यामध्ये शिरला. The Spirit of God was taken out of him and there was another spirit poured into him. तुम्हाला माहितीये हा जो आत घुसलेला नवीन आत्मा होता तो कोण होता? Do you know what was the new spirit that was poured into him? त्रास देणारा आत्मा. And the tormenting spirit. आता किती लोकांना त्रास आहे? How many people have a problem? आता कळलं असेल त्रास काय. Now you know why you have a problem. कारण तिथली जागा रिकामी झाली होती आज्ञाभंगामुळे. आता तिथं आपोआप कोणीतरी घुसलं. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली घुसतं. Because of disobedience, the space was empty, something else went inside, you didn't have to do anything. म्हणून ज्याला देवाचा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करण्यास येतो ना, त्याचा अपमान करू नका, देवाचा अपमान करू नका, आणि आज्ञाभंग करू नका. When the Spirit of God comes into your heart, do not disobey the Spirit of God. आज्ञाभंगाचं पाप हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, जे सर्व पापांचा उगम आहे. The sin of disobedience is the root of all kind of sin, which is like a source of all kind of sin. कारण पहिलं पाप आज्ञाभंगाचं होतं. Because the first sin was the sin of तुम्हाला मी disobedience. सांगतो, जेव्हा मनुष्य आज्ञाभंग करतो, देवाच्या वचनातल्या गोष्टी पाळत नाही, तेव्हा तो व्यभिचार करतो. When a person disobeys word of God and he disobeys the word of God and he does sin. तो इथं आज्ञाभंग करतो म्हणून तो चोरी करतो. He disobeys, that's why he robs. तुम्हाला समजत आहे, सगळे जी पापं आहेत these are बाय प्रोडक्ट्स, ती सगळी नंतर येतात. सेकंडरी, प्रायमरी आज्ञाभंग आहे. And all of these sins, the other sins are all byproducts. The main sin is disobedience. आणि जे इथं शाऊलाने केलं, And what Saul did over here is, आता जसा शाऊलामध्ये त्रास देणारा आत्मा आला, तिथून पुढे शाऊलाची झोप उडली. and when the tormenting spirit came into Saul, his sleep went away. आणि ज्याला काही लोक मला म्हणतात, पास्टर प्रार्थना करा, मला झोप येत नाही, मला टेन्शन येतं. And when some people come to me and say that, Pastor, pray for me, I am not able to sleep, I have a tension at that time. आत कोण आहे? Who is inside? कोण शिरलंय? Who has entered? समजत आहे तुम्हाला मी Are काय you सांगण्याचा understanding what प्रयत्न I'm करतोय? saying?
लक्षात ठेवा, आमच्या जीवनांमध्ये बऱ्याचदा आज्ञाभंग. आता तुम्ही म्हणाल मी तर सगळं चांगलं, शाऊल म्हणाला असं ना, प्रभू पण मी तर चांगलंच करत होतो ना, तुझ्यासाठीच मी करायला तयार चांगलं होतो. And Saul might be saying that God, I was doing something good for you and for you too. मी तुम्हाला सांगतो, जे चांगलं दिसतं तेच तुमचा घात करतं. And something that is pleasant to you, that will spoil you. जे चांगलं वाटतं त्याच्यातनंच नुकसान होतं. And what is appearing as good, there will be a problem तुम्ही out म्हणाल of it. पास्टर कसं? How can it be? कारण ते फळ खाण्यास चांगलं होतं, Because the fruit was good for taste दिसण्यास चांगलं होतं, and so wonderful to see. सगळं चांगलं होतं. All good. कारण देवानं जे जे निर्माण केलं शेवटी तो काय म्हणाला, सगळं चांगलं आहे. Whatever God created, at the end He said it is good. फळ पण चांगलं होतं. And what all things were good? परंतु लोक देवाबरोबर कसे खेळतात. And see how people play around with मी एकदा God. एक उदाहरण दिलं होतं त्या फळावरनं, मला एकदम आठवलं. And I remembered an example about the fruit. प्रभूने सांगितलंय फळ खायचं नाही, बघायचं थोडी नाही, असं थोडी सांगितलं. मी तर बघणार. God has said that don't eat of the fruit, but God has never said don't look at the fruit. I will look at it. मी तर बघत बसणार. I'm going to look at it. प्रभूने सांगितलंय फळ खायचं नाही, वास घ्यायचा नाही, कुठं सांगितलं? मी तर जाऊन त्याचा वास घेणार. God has said that don't eat of the fruit, but He's never said don't smell of the fruit. I'm going to smell it. प्रभू म्हणला खायचं नाही, चव घ्यायची नाही, कुठं सांगितलं? मी आत नाही घेणार, चव तर घेतो. And God has said don't eat of the fruit, but He's never said don't taste of the fruit. I'm going to taste it. देवाचा रागाची परीक्षा घेऊ नका. Do not try God. है ना, जे लिहिलंय ते पाळा. See, whatever it is written, जे let's लिहिलंय ते obey. पाळण्याने आमचं कल्याण आहे. It will be good to obey what God has आता said. ज्यावेळेस त्याला त्रास व्हायला लागला, एका सेवकाला कळालं की बाबा याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम आहे ना, तो आहे दुष्ट आत्मा. तो म्हणला, महाराज तुम्हाला दुष्ट आत्म्याचा त्रास आहे. And when he started facing this problem, God sent a prophet, and the prophet told him that, King, you have a problem. तुम्हाला माहितीये, ज्या ज्या वेळेला आमचं स्पिरिच्युअल वॉरफेअर, आत्मिक युद्ध सुरू होतं, त्याला सोल्युशन काय आहे? Whenever we face a spiritual problem, we face a आत्मिक वॉरफेअर सुरू होतं, युद्ध सुरू होतं, त्याला सोल्युशन काय आहे? whenever we face a spiritual battle, what is the solution? कोण सांगेल? Who will tell me? त्याचं सोल्युशन आहे Solution is वाजंत्र्यांना घरी बोलवणे. call the worshippers at home. शाऊलाला त्याने सांगितलं, मी कुणाची तरी अरेंजमेंट करतो, कोणीतरी येईल, तंतुवाद्य वाजवेल, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. Then he told Saul that I will arrange for one who will play on the stringed instrument. He will come and worship God. आता दावीद यायचा आणि या राजासमोर वाजवायचा. And David used to come and play before Saul. जसा तो वाजवायचा, तो अशुद्ध आत्मा निघून जायचा. The moment he would start playing, the evil जेव्हा spirit जेव्हा would त्याला flee. त्रास होत होता, त्या त्यावेळेला दावीदाला बोलवलं जायचं. And the very problem that he used to face, David was called. पण आता स्टोरीचे सगळ्या गोष्टी सांगितल्या, लक्षात आला आज्ञाभंग प्रॉब्लेम गल्ल्यात का आला? Why did Goliath came? शाऊलाने आज्ञाभंग केला होता. Because Saul had disobeyed. आता गल्ल्यात आल्यावरती इस्रायलाच्यातलं कोणीतरी शानं पाहिजे होतं की नाही, बाबा शाऊला तुझ्यामुळं गल्ल्यात आला. पण कोणाच्या डोक्यात नाही आलं की शाऊलामुळं गल्ल्यात आला. There should have been at least one wise person to tell Saul, because of your disobedience Goliath has come. सगळे तयार, आता वचनाला सुरुवात कर. Now let us start the word of God. आता 17व्या अध्यायामध्ये आलेलो आहोत In the 17th आणि chapter, we पहिलं are आणि दुसरं वचन आम्ही पाहत आहोत. seeing the first and the second verse. 17व्या अध्यायाचं पहिलं आणि दुसरं वचन. 17th chapter, 1 Samuel, first and the second verse. फलिस्टी लोकांनी युद्धासाठी आपली सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखा या ठिकाणी जमून सोखा आणि अजेका यांच्या दरम्यान अफस दमीम येथे छावणी दिली. इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि फलिस्त्यांशी युद्ध करण्यास सैन्य रचना केली. Now the Philistines gathered their armies together to battle and were gathered at Soka, which belongs to Judah. They camped between Soka and Azekah in Ephes Damim. And Saul and the men of Israel were gathered together, and they encamped in the valley of Elah and drew up in a battle array against the Philistines. आता लक्षात ठेवा, Now remember, मागच्या आठवड्यात पण आम्ही एक युद्ध पाहिलं होतं. सगळ्यांनी पाहिलं होतं, होते जे and did we see one more battle in the last week? योशाफाट राजा होता. We saw Jehoshaphat was इथं the पण king. एक युद्ध चालू आहे. There is another battle in this place फरक हा also. आहे,
The difference is, त्यावेळेला योशाफाट राजा युद्धात जाण्याच्या आधी देवाकडे गेला. and Jehoshaphat before going to the battle went to God. इथं देवाचं नाव निशाण काय दिसतंय का तुम्हाला? And do you see anything anywhere God is mentioned? अच्छा बर, फलिस्ती आले का? ठीक आहे, आम्ही पण जातो. And Philistines came. Okay, let us also face them. लक्षात येतंय तुमच्या गडबड कुठे आहे? Are you understanding what is the problem? मी तुम्हाला सांगतो, जीवनातल्या कोणताही प्रश्न असो, सगळ्यात पहिलं कोणाकडे जावं? Any problem you face in life, where should you go? देवाकडे जावं. To God. आणि त्याला विचारावं, काय करू प्रभू? And you need to ask him, what should I do, God? आता हे जे खोरं होतं ना, त्या खोऱ्याला व्यवस्थित समजून घ्या. असं खोरं होतं, इकडे डोंगर, इकडे शत्रू, इकडे इस्रायल, आणि रोज ते एकमेकांना येऊन बघत होते. And this valley, let us understand this valley. There was a mountain over here and a mountain there, and there was a valley. Israel was here and the enemy was here. They used to come every day and watch each other. शाऊल खूप पराक्रमी होता. देवाचं वचन सांगतं शाऊलाने खूप युद्ध जिंकलेली होती, पराक्रमी शूरवीर होता. The word of God says Saul was a mighty man, he was a victor, and he had fought many battles and won them. थोडा वेळ हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आणूया. इकडचं पलिष्ठी लोक यायचे आणि रोज सकाळी येऊन उभे राहायचे आणि जोरात घोषणा, इस्रायल लोकांना जोश येतात, त्याच्या डबल आवाज काढायचे. Let's visualize early in the morning the Philistines would come on the other side and they would give a loud cry, and then the Israelites also would give a loud cry. कधी वाघा बॉर्डरला गेले का? Have you gone to the Wagah border? कधी व्हिडिओ पाहिला का? Have you seen the video? हा, वाघा बॉर्डरला तिकडून पाकिस्तानचा एक तिकडून सैनिक येतो, दाखवत मार्चिंग बिर्चिंग, इकडून आमची पण लगेच दोन येतात आणि मग तिथं सगळी टशन चालू असते. And in the Wagah border, both the parties, India and the Pakistan armies, they come together, and the soldier they give like a Tashan. आणि मग हे रोज सकाळी हे लोक उठायचे, एकमेकांसमोर यायचे. And every morning they would come and face one another. आणि मग तिकडून पलिष्ठांकडनं एक व्यक्ती यायचा आणि फक्त उभा राहायचा. सगळे इस्रायली शेपट दोन्ही पायाच्या मध्ये घालून पळ काढायची. And early in the morning there was a giant who used to come from the other side, and the Israelites would be so afraid of him. त्याला शेपूट नाही कळालं. ट्रान्सलेशन कसं करू त्याला कळलं नाही. रोज सकाळची परिस्थिती होती. Every morning this was the condition. किती दिवस? How many days? विचार करा, महिनाभर, 30 दिवस झाले, अजून 10 दिवस झाले, 40 दिवस 30 रोज days. सकाळी यायचे, इकडं आरडा ओरडा जसा तो येऊन उभा राहायचा 30 days, another 10 इस्रायल days. तंबू मध्ये. 40 days, and the Israelites would run away to their tents. तर विचार करा, 40 दिवस रोज हेच चाललं होतं. 40 days this was happening. मग तो जेव्हा यायचा ना, गल्ल्यात यायचा ना, But when Goliath used to appear, तर शाऊल सुद्धा बाहेर यायचा नाही. even Saul would not come out. शाऊल सुद्धा आपल्या छावणीत जाऊन बसायचा. Saul would go and hide somewhere. आता तो गल्ल्यात तिकडून चॅलेंज देतोय. And Goliath is challenging them. तो म्हणतो, एक काम करू, युद्ध सोडा, मी एकटा उभा आहे, तुमच्यातला एक पाठवा, जो जिंकल ते जिंकले. He was saying, forget about the battle, I am standing here, send one of you all and then I'll face him. आता हे साहेब जे होते ते 9 फूट 2 इंचाचे होते. And he was so tall, 9 feet and 2 inches. ओके, मी 6 फूट आहे. I am 6 feet. Not Ma- him, actually. He is 6 feet. हा, आय एम 6 फीट. मी 6 फूट आहे, माझ्यावरती 3 फूट, म्हणजे त्याची उंची याच्यापेक्षा उंच होती. Meaning he was taller than the roof. इस्रायलात कोणीच नव्हता की त्याच्या एवढा होता. Among the Israelites, there were none who was taller than him. आता हे सगळं चालू असताना While this was happening, तो रोज येऊन चॅलेंज करत होता. he was challenging them every day. कोणी सुद्धा यायला तयार नव्हतं. Nobody was ready to come there. पण सगळ्यात पहिली गोष्ट, But first thing, हा जो गल्ल्यात होता, हा जो राक्षसी व्यक्तिमत्व होतं, तो आला कुठून? this giant Goliath, where did he appear from? यहोशुवाच्या ग्रंथात त्यांच्याबद्दल 400 वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे. तो कुठं होते ते? And these kind of people, where were they? Is talked about 400 years in the book of यहोशुवा Joshua. 11वा अध्याय 22व्या वचनात त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. Joshua 11 and 22, it is spoken about them. इस्रायल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही, मात्र गज्जा, गत, अशदोद या थोडे उरले होते. None of the Anakim were left in the land of the children of Israel. They remained only in Gaza, in Gath and in Ashdod. गाझा आठवलं, जिथे युद्ध चालू आहे. There is a battle, war happening. आता ते जास्त फेमस झाले युद्धामुळे. पण या प्रांतामध्ये हे जे जायंट व्यक्तिमत्व होते ते तिथं राहत होते. And these giant characters were living there. त्यांचा उगम कुठून झाला? Where they त्यांची where they सुरुवात started. कुठून झाली? Where they began with.
उत्पत्ती 6व्या अध्यायात in Genesis 6th chapter. जिथं देवपुत्र, And we know that the sons of God, देवपुत्र म्हणजे कोण? देवदूत. who were they? The angels. देवदूतांनी येऊन ज्यावेळेस मानव कन्यांशी विवाह केलीत, त्यांच्याद्वारे झालेली जी संतती आहे ती बलाढ्य अशी राक्षस जन्माला आली. When these angels came and married the Daughters of men. the daughters of men, they were these giants that were born. अशुद्ध आणि शुद्ध, Pure, holy and unholy. ओके, जे देवाच्या समागमात रोज उभे राहणारे, इकडे मर्त मनुष्य जो चुकलाय, ह्यांचं जे संगम झालं त्याच्यातनं असं काहीतरी भयानक जन्मास आलं. When the ones who were standing in the presence of God and the mortal men, when something happened amongst them, this came into existence. म्हणून देवाचं वचन सातत्याने सांगतं, अंधकाराचा आणि प्रकाशाचा मेळ होऊ शकत. That is why the word of God says that darkness and light cannot come together. या ठिकाणामध्ये या लोकांना पाहून लोक घाबरायचे. And these, when people would to look at these people, they would fear. म्हणून देवाने काय केलं? यांना संपवण्यासाठी एक काम केलं. And then God did something to destroy them. काय? What? परत 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला आणि सगळं संपवलं. And 40 days and 40 nights there was rain and everything was destroyed. त्याचं एकमात्र कारण होतं की त्यावेळेला मानव भ्रष्ट झाला होता. And the main reason is that man was spoiled, he was corrupt, and then God had to destroy. कशामुळे करप्ट झाला? Why was he corrupt? कारण मानव कन्यांशी देवदूतांनी लग्न केली होती. And because these angels has married the women of men. मी एकदा मला आता माझ्यावर कोण होतं, मॉन्टी होता, शैलेश होता, अप्पा होता, कोण होतं मला आठवत नाही. मी मिरजेला 3 दिवसाच्या मीटिंग्स घेण्याकरिता गेलो होतो. I had gone to Miraz to conduct some meetings. हा, मॉन्टी होता. Monty was with me. तर तिथं त्या पास्टरांनी, आम्ही गाडीतनं आता चाललोय तर मीटिंग सुरू होणार आहे, ते पास्टरांना खूप प्रश्न होते. तर ते मला एकदा प्रश्न त्या गाडीमध्ये प्रश्न विचारला. We were going in the vehicle and the pastor had many questions and he started asking me questions. ते पास्टर मला सांगा, देवदूत कसं काय लग्न करू शकता तू? And pastor tell me, how can angels marry? नाही, लग्न तर ठीक आहे, पण ते कसं काय लेकरांना जन्म देऊ शकतात? कारण देवदूतांना तर लिंगच नाही, म्हणजे त्यांना जेंडर नाही. And these angels do not have a gender. That's how can they give birth to offsprings? ओके, हा मोठा मार्मिक प्रश्न आहे ना. And this is a very logical question. है ना. आता मी तुम्हाला सांगतो, त्याचं उत्तर देतो. Let me give an answer. देवदूत स्पर्श करू शकतो का? Can an angel touch? लोटाच्या बायकोला हाताला धरून बाहेर काढलं होतं ना. And they held the wife of Lot and they pulled her outside of the city. देवदूत जेवू शकतो का? Can an angel eat? कुठं जेवले होते? कोणाच्या घरी जेवले होते? Where did the angel eat? अब्राहमाच्या घरी जेवले होते. व्हेरी In the गुड. house of Abraham they came and ate. आठवलं. आता जे मनुष्य करू शकतो ते देवदूत करू शकतात, तर ते लग्न पण करू शकतात. Now if the angels can do everything that men can do, then they can marry also. आता ह्या देवदूतांची चूक काय होती मी तुम्हाला सांगतो. What was their mistake? सगळे स्वर्गातल्या देवदूतांमध्ये आणि हे जे देवदूत होते ज्यांनी मानव कन्यांशी लग्न केलं, त्यांची चूक काय होती ते मी सांगतो. And all the angels of God who were there in the heavens, and these special these angels who married the daughters of men, पडलेले देवदूत, फॉलन these एंजल्स, were fallen angels. त्यांची चूक काय होती ते सांगतो. What was their mistake? देवाचं वचन याकोबाच्या पत्रात सांगतं. The word of God says in Jacob, तिथं लिहिलेलं आहे की ज्या देवदूतांनी आपली स्थानं सोडलीत, ज्या देवदूतांनी आपली स्थानं सोडलीत, त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये साखळदंडांनी बांधून ठेवलेलं आहे. and those angels who left their places in the current times, they are bonded in shackles. ओके, आता त्यांनी आपली स्थिती सोडली. स्थिती म्हणजे त्यांची स्थिती जी होती देवदूतांची उच्च स्थिती होती, त्यांनी आपली पोझिशन सोडली. They had a higher position and they left that position. याचा अर्थ काय? What does it mean? याचा अर्थ हा, The meaning is, त्यांचं जो दैवीपण होतं ना, ते दैवत्व ज्याला आम्ही म्हणतो, देवाच्या समोर उभं राहण्याचा हक्क, त्यांनी ती पोझिशन सोडली. they left their position, they left their godliness, ते दैहिक झाले. their right to stand before God, and they become fleshly. ते दैहिक झाले They become fleshly. आणि म्हणून ते लग्न करू शकले. And that is why they could marry. आता प्रॉब्लेम काय होता? हे मरणार नाहीयेत, And now they are not going to die. हे
मरणार They नाहीये. are not going to die. थोड्या दिवसांनी यांच्या बायका म्हाताऱ्या होतील And after some time, their women will grow old आणि या अजून काय म्हातारे होणार नाहीत. and they are not going to turn into. परत हे दुसरीकडे काहीतरी उद्योग करतील. They will go somewhere and do another act. यांचं काहीतरी करायला पाहिजे. We should do something about them. म्हणून देवाने त्यांना साखळ दंडांनी बांधून ठेवलंय. माझा फोन द्या. Then God bonded them in shackles. आणि देवाच्या मनात आलं की यांना आता बांधून ठेवावं Then God wanted them to be put them in shackles. आणि देवाने तसं केलं. And God did so. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलंय की त्यांचा न्याय मंडळी करणार आहे. And that is why God has written, they will be judged by the church. लक्षात घ्या, तुम्ही साधारण लोक नाही. Understand, you are not ordinary people. तुम्हाला अधिकार देण्यात आलेले आहे. You have been given the authority. 12 शिष्य हे बसून इस्रायलाचा न्याय करणार आहे. And the 12 disciples are going to judge Israel. मी तुम्हाला सांगतो, I'm going to tell you, या देवदूतांची परिस्थिती आजच्या तारखेची ही आहे. in today's time, their situation is, ते साखळ दंडांनी बांधलेले they आहेत are bonded in shackles. आणि आज ते वाट पाहत आहेत की आमचा न्याय कधी होईल. And they are waiting for the judgment. आता मी तुम्हाला सांगत आहे I'm going to tell you, की परमेश्वर तुम्हाला एका खास गोष्टींसाठी निवडत आहे. God has appointed you for a special thing. मी तुमच्यासाठी ते वचन शोधतोय. मला माहिती आहे तुम्ही लोक शोधत असाल. I know that you are searching for the scripture. I am searching for you. अच्छा, सॉरी, याकोब नाही, 2 पेत्र 2 अध्याय 4 वचन. 2 Peter 2nd chapter and the 4th verse. 2 पेत्र 2 अध्याय 4 वचन. कोणाला सापडलं का? 2 Peter 2nd chapter 4th वाच verse. बाळा मोठ्याने. कारण ज्या देवदूतांनी त्यांनी पाप केले, देवाने त्यांना सोडलं नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्याय निवाडा करण्याकरिता राखून अंधकारमय खड्ड्यात ठेवले. For if God did not spare the angels who sinned, but cast them down to hell, we delivered them into chains and Into darkness. chains. कशात बांधून ठेवले? Chains. साखळ दंडाने बांधून ठेवले. Chains of darkness. तिथं त्यांची रवानगी झाली आहे. And they have been sent there. आणि म्हणून आज आमच्याकडे गल्ल्यात नाही. And that is why we don't have Goliaths today. समजतंय तुम्हाला Are you understanding? काय झालं होतं? What had happened? हे जर का मोकार फिरत असते आज, If these people would have been wandering today, काय झालं असतं? what would have happened? अजून मोठे मोठे भयानक. म्हणून तुम्ही कुठलीही दंतकथा घ्या, कुठल्याही गोष्टी, जुन्या पुराणातल्या गोष्टी घ्या, तुम्हाला राक्षस सापडतात सगळीकडे. And if you go and study the epics and all the these kind of books, you will see there are big giants around. कुठून आले? Where did they come from? पडलेल्या देवदूतांची निर्मिती होती ती, उत्पत्ती होती ती. And these were the offsprings of the fallen angels. ओके, यहुदाच्या पुस्तकात देखील लिहिलेलं आहे. मी जेम्स म्हटलो होतो, यहुदा. And in Jude also it is written, पहिला अध्याय in the first chapter, 6वं वचन 6th verse. वाचा. Let's read it. आणि ज्या देवदूतांनी, आता अधिकारपद म्हणा, अधिकारपद, ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद सोडून दिले की आम्हाला आता परत वरती काय ते नाही पाहिजे, आम्हाला नाही करायचं आता जे, त्यांनी आपलं पद सोडलं, रेजिग्नेशन दिलं. And these were the angels who left their proper domain. घे, त्यांचं काय झालं बाळा? आपले वसतिस्थान सुद्धा सोडले. सो तोपर्यंत त्यांना स्वर्गात जाण्यास परमिशन होती. Until that time they were allowed to go into the heavens. परंतु त्यांनी ते काय म्हटले? आम्हाला आता तिकडे नाही जायचं. And they said that we don't want to go there. आम्ही इथंच राहतो. We are well off over here. त्यांनी वसतिस्थान सुद्धा सोडले. They left their abode. आता त्यांना निबिड अंधकारामध्ये न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवलंय. ह्यांना सगळ्यांना बांधून ठेवलंय. And they are all in chains now. लक्षात येत आहे तुम्हाला? Are you understanding? आता हे जे, म्हणून मला सांगण्याचं, हे सगळं शिकवण्याचं कारण हे की ज्याला एक व्यक्ती आपलं पद सोडते, आत्मिक विश्वातलं पद सोडते, त्याच्यासारखी भयानक गोष्टच नाहीये. If there a spiritual person leaves his spiritual standing, there is no wrong thing other than that. मी तुम्हाला सांगतो, इट इज रेजिग्नेशन ऑफ युअर पोझिशन. तुमच्या जे देवाने दिलेला जो स्थान आहे ते स्थान सोडणे आहे. आणि तुमचं जे स्थान आहे त्याच्याबद्दल राजीनामा देण्यासारखं आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला मंडळीमध्ये काम दिलेलं आहे, ते काम कधी
सोडायचं नाही. If any work or task is given to you in the church, we should not leave it. एक उदाहरण घेऊया. Let us take an example. पावलाने आम्हाला समजून सांगण्याकरिता देवाच्या आत्म्याने पावलाला एक एक्झाम्पल दिलं. And Paul was given an example so that he would tell us by the Spirit of God. मंडळीला त्याने सांगितलं की एका शरीराप्रमाणे आहे. And he said that the church is like the body. चला एक गोष्ट करा, आपला उजवा हात वर करा Let us raise our hand. आणि आता एका मिनिटासाठी विचार करा की हा आता पॅरालाइज झाला. And just imagine that this hand is paralyzed. हा ठेवा खाली. आता हा काम नाही करत आहे. This will not work. हा कसा आहे? How is it now? बर, रक्त घेतोय का? Is it taking the blood? मी जे अन्न खातोय त्यातनं त्याला पुरवठा मिळतोय का? Is it getting nourishment from the food I eat? बरोबर ना? Yes. पण याचा शरीराला काय उपयोग आहे का? But is there any use to the body? अशा अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये दिसतात. There are many Christians like this in the churches. कोणीतरी करतंय, माझं काय, मी येऊन नसतं बसणार. Somebody is doing it, let me come and sit there. हे कोण आहेत? Who are these? पक्षकात झालेले, आत्मिक पक्षकात झालेली लोक आहेत. And these are spiritually paralyzed people. सेवा नाही, There is no ministry, तुमचा उपयोग नाही, there is no use of you, तर तुम्ही फक्त या शरीरासाठी ओझं आहात. meaning you are just a burden on this body. समजते तुम्हाला? Are you understanding? कळत आहे तुम्हाला? Are you understanding? तो हात फक्त ओझं आहे, तो काहीच कामाचा नाही. The hand is just a heavy burden, there is no use of it. आता स्वतःला विचारा, Now ask yourself, काय मी ओझं आहे का? am I a burden? आणि तुम्हाला माहितीये का, या सर्व शरीराचं मस्तक ख्रिस्त आहे. And do you know that the entire body has a head which is Christ? ख्रिस्त म्हणाला तुमची सगळी ओझे मी वाहतो, म्हणजे असं नाही की काहीच करायचं नाही, सगळं ओझं त्याच्यावर टाकायचं, And- न्यायाच्या दिवशी सगळं निघणार आहे. And Jesus is saying that I will bear your burden. That doesn't mean that you will not do anything and Jesus will bear the burden. प्रभू म्हणला ना, माझं ओझं, मग मी कशाला काय करायचं, मी आपलं कॉटेवर बसणार, प्रभू सगळं मला कॉटवर दे. And God, Jesus said, I will bear your burden. I am sitting on the cot and Jesus will supply me. भावांनो बहिणींनो, शहाणे व्हा. My brothers and sisters, be wise. लक्षात ठेवा, असे अनेक गल्ल्यात आमच्या जीवनात येतात कारण आम्ही आज्ञाभंग करतो. So many times these kind of giants come to our lives because we disobey. आता त्या गल्ल्याताने ज्यावेळेस त्या लोकांना चॅलेंज करायला सुरुवात केली, And when this Goliath challenged those people, तुम्हाला माहिती आहे का, शत्रूला गार करण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं आहे? if you want to put off your enemy, what is the greatest instrument you have? मी तुम्हाला सांगतो. Let me tell you. तुम्ही कधी हे अनुभव घेतला असेल, तुम्ही You might have experienced this. कधी रोडवरती भांडणं बघितलीत, स्ट्रीट फाईट Have you seen street fights? बघितलेत कोणी? ओके, भांडणं चालू आहेत, तुम्हाला कशावरनं कळतं? How do you know there is a fight? आणि त्यातले एक दोन असे असतात कॅरेक्टर जे मारत नाहीत, फक्त आवाज करत असतात. And there are 2-3 characters, they are not hitting anybody, but they are just making noise. ज्याचा आवाज मोठा तो 90% युद्ध जिंकतो. And the one who has a larger or a loud voice, he wins the battle about 90%. दुसरी गोष्ट, ज्याचे शब्द घातक तो उरलेले 10 पण जिंकतो. And the ones who, if he has more bad words, he will win the battle more. समजलं तुम्हाला? Are you understanding? अगदी हेच होतं रोडवर. Exactly what happens on the road. बघा, तो असतो हडकुळा, And he is very thin. म्हणजे त्याला फुंकलं तर पडेल, And he is a very lanky fellow. If पण he's, त्याचा आवाज आणि त्याची भाषा ऐकायची. if you have to just listen to him, आमच्यासारखे लोक बाबा जा, बाबा तू जा, आम्ही आपल्या साईडने निघतो. he will say that just go away. I will pass by you. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? Are you understanding what I'm saying? आता गल्ल्याता बरोबर थोडं वेगळं होतं. And Goliath had a different तो pattern. दिसत पण भयानक होता. He was huge. तर त्याने काय इम्प्रेशन टाकलं होतं? What was an impression he तो put म्हटला, forth? अरे माझी ढाल उचलायला पण 2 लोक ठेवलेत मी, तुम्ही काय येताय माझ्याशी लढायला? I have kept 2 people to lift up my shield. तो असाच येत नव्हता. He was not coming just तो like that. सगळा पोशाख घालून येत होता. He was coming with the entire armor. त्याच्या पोशाख बघून हे अर्धे घाबरून बसलेले होते. And there were half of them who were scared of him because of his armor. आणि त्याच्यानंतर जस्ट तो चॅलेंज देत होता, त्याच्या शब्दांना घाबरून अर्धे लोक पळाले होते. And the other half were running away because of his challenges. त्यावेळेला असं म्हणतात, इस्रायलांमध्ये त्याला जर का कोणी टक्कर देऊ शकत होतो, एकच होता शाऊल. And there was only one person who could face him was Saul. कारण तो या सगळ्यांपेक्षा उंच होता. Because Saul was very tall among them. म्हणून शाऊल आधीच आपल्या छावणीत जाऊन बसला होता, माझी उंचीच दाखवायची नाही मला. And Saul was hiding in his tent. I don't want to show how high I माझी am. उंची दाखवली तर मला म्हणतील, जा बाबा तू जाऊन लढायची. If I go and tell them how tall am I, then he would ask us to go and शाऊल face फार him. हुशार. He was very cunning. तो म्हटला चला लालच देऊया, ब्राईब.
let me bribe them. जो या पलिष्ठाला मारेल Whoever will fight this Philistine, मी त्याला 3 बक्षीस देईल. I will give him 3 rewards. काय काय? What all? पहिलं माझी पोरगी त्याच्याशी लग्न करून दे. I will give my daughter in marriage for him. पहिलं मिखल. First thing. दुसरी गोष्ट, Second, त्याच्या घरावरती इथून पुढे कधीच टॅक्स लागणार नाही. and he will never be taxed on his house. आणि भरपूर मुबलक पैसा पारितोषिक म्हणून देईल. And as a big treasure I will give as a reward. का? Why? कारण माझी उंची जास्त आहे ना. Because I'm tall. मला नाही जायचं. I don't want to go. आता हे सगळं बघून तरी कोणतरी जाईल. And now everybody will be at least be seduced and go. रिश्वत चालू हो गई. Bribery was happening. तरी कोणी जायला तयार नाही. Still nobody was going. लोक फक्त एकच गोष्ट पाहत होते. People were seeing one thing. ते गल्ल्या त्याला पाहत होते. They were looking at Goliath. त्याच्या सर्व त्याच्या चिलखताला पाहत होते. They were looking at his breastplate. आणि त्याच्या शब्दांना ऐकत होते. And they were listening to what he is आणि saying. गार पडत होते. And they were becoming cold. आणि मग एक दिवशी एक एकदम तरुण मुलगा And there was a young person. जो आपल्या अरण्यामध्ये आपली मेंढरं राखत होता. And he was taking care of his sheep in the त्याच्या बापाने wilderness. त्याला सांगितलं, बाळा इकडे ये. And his relatives told him that go him. हे भाकरी घे. Take this bread. हे घरामध्ये बनलेलं चीज होतं. चीज आता मराठीत त्याला काय मला माहित नाही. मक्खन म्हणतात. मक्खन घे आणि आपल्या भावांना नेऊन दे. Take this bread and this cheese and go and give to your brothers. आणखीन एक घेऊन जा. And take one more. त्यांचा जो कॅप्टन आहे ना त्याला पण दे, म्हणजे तो त्यांना पुढे नाही पाठवणार. And then give it to the captain so that he will not send them ahead. तुम्हाला माहिती आहे, कारण या दाविदाचा सगळ्यात मोठा भाव होता तो पण उंच होता. And David's elder brother was also a tall fellow. म्हणजे उंच असणे पण प्रॉब्लेम आहे बरं का. Meaning there is a problem to be tall. I am blessed, I guess. तर दावीद लगेच ऐकला. David listened to him. दाविदाने पटकन दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी केली. Early in the morning he readied himself. बापाने जसं सांगितलं तसं सगळ्या भाकरी बिकरी गेला आणि पोहोचला. And as his father asked him to take the bread आता and he तुम्हाला went. माहिती आहे 40 दिवस झालेले आहेत. 40 days have passed by. रोज सकाळी नाटक चालू आहे. तिकडून Every ते morning- ओरडतात, इकडून हे ओरडतात, गल्ल्यात आलं की ही सगळी धूम. Every morning there is a drama. They are shouting. He is shouting. And once he comes up, these people are fleeing away. आणि जसा दावीद तिथं पोहोचतो David comes there आणि तो त्या गल्ल्यात त्याचं सगळं ऐकतो. and he's listening to David. तर हा माणूस काय बोलतोय, What is he saying? काय बोलतोय हा. What is he saying? मग तो सगळ्यांकडे बघायला लागला. Then he looked at सगळे every other घाबरून people. पळून पळून छावणीत जाऊन लपायला लागले. And people are running and going in their आणि मग ते tents. एकमेकाला म्हणाले, काय भयानक माणूस आहे. They are talking amongst themselves how one great fellow he is. हा किती भयानक आहे, डेंजरस And दिसतो he is so तो. dangerous. कोण लढेल याच्याशी. Who will fight with him? हा महाराजांनी एवढं पारितोषिक दिलं तरी कोणी लढायला तयार The नाही. king has declared a reward. Still nobody is आता हे coming. सगळं सुरू आहे, बोलणं सुरू आहे. Now all this talk is going around. आणि आता Now दावीद काहीतरी बोलणार आहे. David is going to say something. काय बोलणार आहे. What is he saying? है ना, दावीद सकाळी उठून तिथं पोहोचलेला तर आहे. Early in the morning David has gone there. जरा आपण वाचायला सुरुवात करूया. Let's go and read it now. 17व्या अध्यायाच्या 22व्या वचनापर्यंत आपण आलोय. In the 17:22 we have come. है ना, दावीद आपल्या सामानाचे गोठाडे, सामानांची राखण करणाऱ्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्यांनी त्यांना क्षेमकुशल विचारले. And David left his supplies in the hand of the supply keeper, ran to the army and came and greeted his brothers. आणि आता तो त्यांच्या बरोबर बोलत असता And then- पलिष्ठ्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्ल्यात नावाचा पलिष्ठी वीर तेथे चालून येऊन पूर्ववत शब्द, म्हणजे आधी जे बोलत होता तेच शब्द बोलला. हे दाविदाने ऐकले. Then as he talked with them, there was the champion, the Philistine of Gath, Goliath by name, coming from the armies of the Philistines, and he spoke according to the same word. So David heard them. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे In English there is a word. भाषांतरात, चॅम्पियन. Is the saying तिथं champion. लिहिलंय तो पलिष्ठ्यांचा चॅम्पियन होता. He was a champion of the तुम्हाला माहिती Philistines. चॅम्पियन हा शब्द आज देखील ऑलिम्पिक्स मध्ये वापरला We जातो. know there is a word champion used in Olympics. तुम्हाला माहिती चॅम्पियन या शब्दाचा अर्थ काय. What does मी champion mean? त्याच्यात आणखीन खोल जाऊन शोधत होतो याला चॅम्पियन का म्हटलं. And why he was called champion, I was studying about it. चॅम्पियन म्हणजे Champion was, इकडं एक सैन्य उभं आहे, इकडं एक सैन्य उभं आहे आणि हा जाऊन मध्ये उभा आहे. and there is one army over here, one army on the other side. He is standing in the center. म्हणून जर का तुम्ही ऑलिम्पिक्सचं ते गोल्ड मेडल देण्याचं पोडियम पाहाल ना, ते Pedestal.
इकडे एक असतो, इकडे एक असतो आणि मध्ये जो उभा असतो तो चॅम्पियन असतो. And we know in the Olympics when they are rewarded, there is one pedestal here and he is standing in the center. एक कॉन्सेप्ट इथून आलंय बरं का. And this is the concept come from here. हा, म्हणून आता या ठिकाणी जस्ट दाविदाने ते सगळं ऐकलं David heard them. है ना. आता 24 वचन म्हणतं, 24th verse. त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. And all of the men of Israel, when they saw the man, fled from him and were dreadfully afraid. अतिशय घाबरले होते ते. They were dreadfully afraid. आता ज्या वेळेला हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालं, And while they were talking, आता 25 वचनात म्हटलंय, 25th verse. इस्रायल लोक म्हणू लागले, So the men of Israel said, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, Have you seen the man who has come up? तो इस्रायलांची निर्भत्सना करायला आला आहे. Surely he has come to defy Israel. जो कोणी त्याला ठार मारील, And it shall be that the man who kills him, त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील. the king will enrich him with great riches, आपली कन्या त्याला देईल will give him his daughter, आणि इस्रायलात त्याच्या बापाच्या घराण्याला स्वातंत्र्य करील. स्वतंत्र म्हणजे टॅक्स लावणार नाही. and give his father's house exemption from the taxes of Israel. लक्षात येत आहे? Are you understanding? ओके, हे लोक बोलत आहेत, These people are talking. सगळे इस्रायलातले सैनिक हे बोलत आहेत. The armies of Israel is बरं, saying मला सांगा, this. हे जे बोलत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय का? And whatever they are saying, are you seeing something? काय दिसतंय का तुम्हाला? Are you seeing something? आता मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांना काय दिसत होतं आणि दाविदाला काय दिसत होतं. I want to show you what David was seeing and what these people were seeing. ज्यावेळेला हे लोक हे सगळं बोलत होते, And while these people were talking, तर 26 वचन म्हणतं, 26th verse. आपसात उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले. Then David spoke to the men who stood by him, saying, आता अंडरलाईन करा. let's underline it. वरती जर का पाल वरच्या वचनात हे लोक त्याला काय म्हणतात? What were they saying? हा मनुष्य पाहिलात का? Have you seen this person? बरोबर. दावीद काय म्हणतो? इस्रायलाची अप्रतिष्ठा करणारा हा मनुष्य कोण? And he says, who is the one who is reproaching Israel? समजत आहे तुम्हाला? Are you understanding? ते पण त्यालाच पाहतात, हा पण त्यालाच पाहतोय. And the Israelites were looking at him. David also was looking at him. पाहण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड वेगळा आहे. And the way we look at things is different. आता दुसरी गोष्ट, Second thing, जर का तुम्ही पुढे जाऊन पाहाल, we will see further. तो परमेश्वराच्या म्हणजे लोकांचा, आता पहा, तो पलिष्ठ्याने 26 वचन, या पलिष्ठ्याला मारून त्याने विचारलं ना, लोकांना दाविदाने विचारले, हा पलिष्ठ्याला मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? And what shall be done for the man who kills the Philistine and takes away the reproach from Israel? ते काय म्हणत होते? What were they saying? हा इस्रायलाची अप्रतिष्ठा करायला आलाय. And he has come to reproach Israel. हा काय म्हणत होता? What was he saying? इस्रायलाची अप्रतिष्ठा घालवणाऱ्याला काय मिळेल? And who is come to destroy the reproach of Israel? दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. There is a difference. शब्दांमध्ये फरक आहे. There is a difference. ते अप्रतिष्ठा पाहत होते, They were looking at the reproach. हा अप्रतिष्ठा घालवण्याच्या गोष्टी करत And he होता. was talking about removing the reproach. आता ते त्याला मनुष्य म्हणत होते, And they were talking to त्याला him as man. पुरुष आणि महान पुरुष म्हणत होते. And they were calling him as a great man. हा काय म्हणतो माहितीये का? What is he saying? हा असुंती पलिष्ठी जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लिखतोय काय? And he was saying, this uncircumcised Philistine, should he defy the armies of living God? नाव सुद्धा बदललं त्याने त्याचं. He changed his name. असुंती पलिष्ठी. He is saying uncircumcised Philistine. आणि अख्खे इस्रायलचे लोक, अरे हो, तो इस्रायलचा चॅम्पियन आहे. And he is the champion of the army. हा म्हणतो, हा असुंती पलिष्ठी आमच्या देवाला अप्रतिष्ठा करणारा कोण? And he is saying, who is this uncircumcised Philistine? आता आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. Let's understand. आतापर्यंत जेवढे इस्रायली, त्याचे भाऊ शाऊल राजा, हे सगळे कार्नली दैहिकतेमधनं पाहत होते. And all of these people, the armies of Israel, his brothers and Saul, were looking at him carnally. दावीद देवाच्या दृष्टिकोनातनं पाहत होता. David was looking from God's point of view. तो विचार करत होता, अरे जिवंत देवाची अप्रतिष्ठा करणारा हा बेसुंती आहे तरी कोण? Who is this uncircumcised Philistine who is trying to reproach तो God? असेल बलाढ्य कोणीतरी त्याच्या घरात. He might be somebody in his own house. इथं तो जिवंत देवाच्या सेनेसमोर उभं राहून अप्रतिष्ठा करणारा कोण? Who is standing in front of the God of living God? 27व्या वचनात लोक काय म्हणतात? 27th was, what are the people saying? आता ते म्हणतात, thus shall it be done. लोकांनी त्याला सांगितलं, म्हणजे जो कोणी त्याचा वध करेल त्याला अमुक अमुक मिळेल. And he was saying that so shall be done for the man who kills him. पण तो म्हणतो,
मिळेल सोडा बाजूला ठेवा, ती बायको, ती धन, ते टॅक्स, देवाची अप्रतिष्ठा होत आहे. And he was saying that whatever the rewards are, the wife, the rewards and the tax free, या लोकांना फक्त तेच दिसत होतं. people were looking at that. ह्यांच्यातल्या कुणालाही दिसत नव्हतं की इथं देवाची इज्जतीचा सवाल झालेला. Nobody was looking at the reproach of God over here. आता देवाच्या महानतेला चॅलेंज आहे हे कुणाला दिसत नव्हतं. And nobody was seeing that the greatness of God is challenged. दाविदाने इथं येऊन सगळं बदललं. David came here and changed everything. आता हे सगळं झाल्यावरती And all things happened after that. आता एलियाब जो होता त्याचा मोठा भाऊ, And his elder brother, उंच, he was taller. पहिला उंच शाऊल, When the first one was Saul, the tallest. सैन्यातला दुसरा टॉलेस्ट एलियाब. And the second in the army who was tallest is Eliab, his elder brother. आहे ना. आता का जास्त हा बोलला माझा भाऊ तर मलाच पाठवतील पुढे, जा बाबा तुझा भाऊ म्हणतो तू जास्त उंच, आता जा तू लढ. He was wondering that people might say just because your brother is saying that याला might be आलं pushing him. टेन्शन. He was intensed. ज्याला माणसाला स्वतःवरती काही अरिष्ट येतेलं दिसतं ना, तो लगेच समोरच्यावरती दोष आरोप त्याच्यावरती काय 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 करायला सुरुवात करतो. When people come under tension and stressed, they start blaming other people. 28व्या वचनात लिहिलंय, 28th verse it is दावीद written. त्या लोकांशी बोलत होता ते त्याच्या वडील भावाने अलियाब याने ऐकले. And when David was speaking to the people, his elder brother Eliab listened to him. लगेच त्याला संताप आला, राग आला त्याला, माझा भाऊ छोटा आता मला युद्धात पाठवतो वाटतं पुढं. And his brother was so furious as you were wondering whether these people are going पहिला to, प्रश्न, इथे का आलास? why did you come here? पहिलाच प्रश्न, तू आलास कशाला? मला पुढे टाकलेला. Why did you come here? Did you come to पुढचं push me? स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. The next statement is very important. थोडीशी शेरडे मेंढरं आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केलीस? And the few sheep that you have, where have you left them? तो ड्युटी आठवण करून देतोय He's reminding him his duty. है ना, की तुझं काम तर शेरडा मेंढरांचं आहे. And you have the work to keep the sheep. पुढे जाऊन आता आणखीन डेंजरस काहीतरी बोलतो. And he said something else also. तुझी घमेंड व तुझ्या मनातला उद्धमपणा मी जाणू नये बरं का. I know your pride and the insolence of your heart. तू केवळ लढाई पाहण्याचे ते आला आहेस. For you have come down to see the battle. अरे ह्यातलं एक तरी खरं होतं का हो? And was at least one thing correct? ह्याला काय याच्या आतल्या गोष्टी कळत होत्या, हा कशासाठी आलाय? Did he know that what's going on in his heart? अभ्यास कराल ना तर दावीदाला त्याच्या बापाने सांगितलं होतं शेरडा मेंढरांची जबाबदारी सांभाळून मग तिकडे जायचंय. तो आधीच एका दुसऱ्या मेंढपाळाला मेंढर सोपवून आला होता, ड्युटी व्यवस्थित केली त्याने. And his father had already asked him to give the responsibility of the sheep to somebody else. He had completed that responsibility and come here. त्याला राग येण्याचं पहिलं कारण त्याला वाटलं दावीद महत्वाचा नाही. He was furious because he thought that David is not important. दुसरं कारण त्याला वाटलं दावीदाला खूप घमेंड आणि गर्व आहे. And he thought that the David is full of pride and insolence of heart. तिसरं कारण त्याला वाटलं की हा मला आता युद्धात ढकलायला तयार झालाय. And the third reason, he is come here to push me into the battle. आणि फायनल And the गोष्ट, last thing, आता त्याला हेच चांगलं माहित होतं की दावीद योग्य बोलतोय. and he knew that David is talking the correct दावीद जे काय बोलतोय ते आता इथं लागतंय, कारण मी गपचूप बसलोय, इथं देवाचा अपमान होतोय आणि आम्ही सगळे ग बसलोय. हा एकटाच आहे जो योग्य बोलतोय. म्हणून ज्याला एकटा माणूस योग्य बोलतो ना, 100 लोक जरी त्या समोर उभे राहिले खोटं बोलायला तरी तो घाबरत नाही. Then people around him started understanding this, that there is one person who is talking the correct, and if there is one person who is talking the correct thing, 100 people will keep quiet. अलियाबाला कळलं तो चुकीचा आहे, And they understood that it is wrong. पण आता चूक मला मान्य करायची नाही. I don't want to agree or accept my fault. म्हणून मी माझा अधिकार वापरेल, That is why I'll use my authority. माझे सगळे रिसोर्सेस देवा सामुग्री वापरेल, पण मी याला काली लेखेल. I will take all my resources together. I will मला माहित make him नाही fall तुम्हाला हा down. अनुभव आलाय की नाही, मला खूप वेळा हा अनुभव आलाय. And many a times I have experienced this. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही सत्य बोलायला उभे राहता ना, लोक तुमच्या विरुद्ध कुभांड रचायला सुरुवात And करतात. whenever you start to speak the truth, people will come against you. आता दावीद मात्र एवढं सगळं ऐकलं. काय काय ऐकलं? पहिली गोष्ट, What all he heard? अपमान, He was- निंदा. बरोबर, अपमान निंदा ऐकली. was दावीदाने put down. लक्ष दिलं का हो? Did David pay attention? बघा तिथं त्या वचनांमध्ये पहा, दावीदाने लक्ष दिलं का? Did he pay attention to that? अजिबात नाही. No, त्याने लक्ष सुद्धा दिलं he नाही. did not pay attention. विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही आणि मी हेच करायला पाहिजे. This is what we need to do as दावीदाचा believers. फोकस फक्त होतं की ते देवाच्या प्रतिष्ठेला प्रॉब्लेम होत आहे. And the name of the name of God was reproached. माझा मान घडो अपमान घडो, देव उंच केला जाओ. If I am glorified or exalted, I don't care. God should be exalted. माझा मान घडो अपमान घडो, काही हो, मला लोक तुच्छ लेखोत, मला खोटारडं म्हणत, मला गर्विष्ठ म्हणत, फरक नाही पडत. मी फक्त एकच गोष्ट
गोष्ट करेल देवाची अप्रतिष्ठा होऊ देणार नाही. If people call me bad names or whatever it is, I will not allow the name of God to be reproached. त्याला हा जो अपमान आहे तो गिळण्याकरिता त्याला अक्कल कुठून आली? And where did he get the understanding? तरुण होता. He was young. आमचा कोणी अपमान केला तर आम्ही If somebody insults us, what do we do? आमचा असा कोणी अपमान केला असता आम्ही काय केलं असतो? If somebody insults us like this, what would we do? आम्ही त्याला प्रभू बिभू 2 मिनिटासाठी प्रभूला बाजूला ठेवतो. And let me keep God aside. आता तुझ्याकडे बघतो. Let me आता consider माझा you. जुना आदाम जिवंत झालाय. आता तुझं काय खरं नाही. And my earlier Adam is resurrected. माहित नाही ते बाप्तिस्मात पुरला होता तरी तो जिवंत कसा होतो बरं का? बरोबर. I wonder how the old Adam rise up again. बाप्तिस्मामध्ये जुना स्वभाव मारण्याकरिता त्यांना बुडवलं जातं, पुरलं जातं, पण हे परत परत जिवंत होतात ना, ते वेळेच्या आधी रिझरेक्ट झालेले लोक आहेत. And in baptism we dump down the old nature, but what kind of Adams are there who are resurrecting again? त्यांचं माहित नाही. प्रभूने पुनरुत्थान करायच्या आधीचे पुनरुत्थानातून बाहेर येतात. दाखवतोच आता ह्यांना. Before God would resurrect, they would get resurrected, and let me show them. भावांनो बहिणींनो, दाविदाने हे केलं नाही. David didn't do this. त्याने आपलं सगळं बाजूला ठेवलं. He kept aside his त्याने laws. फक्त फोकस ठेवला. He focused. आणि मी तुम्हाला सगळ्यांना स्टोरी पुढची माहिती आहे. We know what happened later. माहिती आहे ना तुम्हाला? We know that. गल्ल्यात पडला. Goliath fell गल्ल्यात down. पडला. Goliath fell down. आणि तो पडण्यामागचं ही सर्व पार्श पहिलं तर आम्ही समजलो गल्ल्यात का आला. And we understood that why did Goliath come? गल्ल्यात आमच्या जीवनात येण्याची कारण आमच्या आज्ञाभंग आहे. And if Goliath is coming in our lives, it is because of our disobedience. आणि म्हणून आम्ही त्याला देवाला शरण जाणं गरजेचं We आहे. need to submit to God. दाविदानं सगळं बाजूला केलं, मान अपमान सगळं बाजूला केलं. David kept all his glory aside. लोक त्याच्या धन संपत्ती मिळणार ते बघत होते. त्यांना ताबडतोब शाऊलाची मुलगी आठवली असेल, किती सुंदर आहे. And people were looking at the reward and how beautiful Saul's daughter is. त्यानं अरे बापरे, आयुष्यभर आता इथून पुढे मला टॅक्स द्यावा लागणार नाही. An entire life I don't have to pay the taxes. परंतु दाविदाचं लक्ष या गोष्टींकडे अजिबात नव्हतं. But David wasn't paying attention to त्याचा these फोकस things. फक्त ख्रिस्तावरती होता. He was focusing to आज Christ. मी तुम्हाला सगळ्यांना त्या ख्रिस्ताकडे घेऊन येत आहे, त्या देवाकडे घेऊन येत आहे. I'm bringing you to God. I'm bringing you to तुमच्याकडे Christ. गल्ल्यात असतील, प्रश्न असतील, समस्या असतील, तुमचा अपमान होत असेल, निंदा होत असेल, लक्ष फक्त वधस्तंभावर लावा. You might have a problem, a circumstance. You might be insulted also. Focus on God. फक्त तुमच्या खिशात जर एखादी गोटी असेल तर त्यांनी देखील गल्ल्यात पाडायला देव तयार आहे. And if you have a small stone in your pocket, God is able to make Goliath fall down before you. फक्त आपलं लक्ष देवावरती लावा. Focus on God. परंतु प्रथम माझं राज्य, He said that seek ye first the kingdom of माझी God. धार्मिकता मिळवायची खटपट करा, My righteousness, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. so that other things will be added to म्हणून you. आज आम्ही या ठिकाणामध्ये आमचं सगळं फोकस प्रभूवर आणणार आहोत. We are going to focus everything today. वेळ झालेला आहे, आपले डोळे आपण बंद करणार We are आहोत. going to close our eyes. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूला या वेळेला पुन्हा स्मरणार आहोत, कारण तो त्या वधस्तंभावरती जाऊन सर्वात मोठा गल्ल्यात जो आमचा शत्रू सैतान आहे त्याने त्यालाच हरवलेला आहे. Because Jesus went on the cross and he took over the greatest Goliath, Satan, and he went against him. आज मी तुम्हाला सांगत आहे आमच्या जीवनातले गल्ल्यात पडणार आहेत. I'm telling you, the Goliath in our lives will fall down. कारण आम्ही योग्य गोष्टी करणार आहोत. Because we are going to do the right things. आमचा फोकस आम्ही देवावरती आणणार We आहोत. want to get a focus on मी God. चुकलो असेल, मी पाप केलं असेल, आता मी सगळं बाजूला ठेवत आहे, I might have कारण made a माझ्यासाठी mistake. दया नवीन होत आहे. I might have made a mistake. I might have sinned also. But the grace of God is renewed आणि today. म्हणून आज माझं सर्व लक्ष मी प्रभूवरती लावणार आहे. I'm focusing on God today.